बुलेटिनची सुरुवात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातमीनं। उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो महासन्मान निधी जमा होणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पीएम चे 2000 रुपये तुम्हाला मिळाले आहेत। त्यांना उद्याच आता नमोचे 15 जिल्ह्यांमध्ये 2000 रुपये येणार आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्य सरकारच्या माध्यमातून नमोचे 2000 रुपये तुम्हाला आता त्या ठिकाणी उद्या सोडण्यात येणार आहेत। पीएम किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला त्यानंतर लगेचच आता राज्य सरकारची जोरदार तयारी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। उद्याच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या 15 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरीचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण पीएम किसानचे 20व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तर शेतकऱ्यांना आता नमो शेतकरीचे 2000 रुपये पण त्या ठिकाणी उद्याच या 15 जिल्ह्यांमध्ये तातडीने सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी आता या ठिकाणी दिले आहेत। तुम्हाला चांगलंच शेतकरी मित्रांनो माहिती आहे की 2000 रुपये 4 महिन्यातून एकदा पीएम किसानचे मिळतात आणि नमो शेतकरीचे पण 2000 रुपये 4 महिन्यातूनच एकदा मिळतात। पीएम किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाल्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्या ठिकाणी मिळत असतो, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला आज हे पैसे आले नाहीत, परंतु उद्या खरोखर त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला आता त्या ठिकाणी 2000 रुपये येणार आहेत। खरं म्हणजे नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे टोटल तुम्हाला 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता हे टोटल त्या ठिकाणी मिळून 4000 रुपये जमा होणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणी आल्या आणि त्यामुळेच बँकांचा पण प्रॉब्लेम काही होता, त्यामुळेच तुम्हाला एकत्र 4000 मिळाले नाहीत। परंतु उद्याच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता सोडले जाणार आहेत। परंतु सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार नाहीत, टप्प्याटप्प्याने 3 टप्प्यामध्ये हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत। यामध्ये उद्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत त्या 15 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता जाहीर केली आहे। जर या 15 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्ह्यामध्ये असेल तर यामध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे तातडीने 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता सोडले जाणार आहेत। बघा तुम्हाला पीएम किसानचा 20व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता मिळालेले आहेत। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आता 20वा हप्ता मिळाला आहे त्याच शेतकऱ्यांना फक्त नमो शेतकरीचा हप्ता उद्या त्या ठिकाणी मिळणार आहे। कारण जर तुम्ही नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहात, पीएम किसान योजनेसाठी जर पात्र आहात तरच तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार आहे। म्हणजेच जर तुम्ही त्या ठिकाणी पीएमचे 20व्या हप्त्याचे 2000 रुपये बँकेत घेतले असतील तरच तुम्हाला या 15 जिल्ह्यांमध्ये पीएमचे पैसे येणार आहेत। कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये येणार आहेत लगेच पहा। आता बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची आहे आणि पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची आहे। केंद्र सरकारचे 2000 रुपये आल्या त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये एकत्रच टोटल 4000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी सोडले जाणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला 2000 रुपये सोडले नाहीत। आता त्यामुळे उद्याच या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता सोडले जाणार आहेत असं सरकारच्या माध्यमातून आता जाहीरपणे सांगण्यात आलं आहे। त्यामुळे तुम्हाला पीएम किसानचा 20वा हप्ता याचे 2000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळाला असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र आहात तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी हे पैसे येणार आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलंय जर तुम्हाला पीएम किसान योजनेचे त्या ठिकाणी 2000 रुपये बँकेत मिळाले असतील तरच तुम्हाला उद्या या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यांमध्ये आता तुम्हाला नमोचे तुम्हाला 2000 रुपये या ठिकाणी खात्यावरती दिले जाणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी आता मंजूर करण्यात आले आहेत। आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता महत्त्वाच्या या 10 बँकांना हा निधी या ठिकाणी दिलेला आहे। ज्या शेतकऱ्यांचे बँकेचे खाते या 10 बँकेत आहे त्यांनाच आता उद्या या 15 जिल्ह्यांमध्ये
आता नमोचे 2000 रुपये बँकेच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर 2000 रुपये पाहिजे असेल तर तुम्हाला या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा त्या ठिकाणी जिल्हा असावा लागणार आहे आणि सरकारने हा जो निधी दिलाय तर तो फक्त याच 10 बँकेमध्ये दिलाय। या 10 बँकेपैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असणं गरजेचं आहे। त्यामुळे सर्वांनी बघा, तुमची बँक जर सरकारने लावलेल्या, आता सरकारने निवडलेल्या या बँकेत असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये हा लाभ उद्या त्या ठिकाणी येणार आहे नक्की बघायचं आहे। पीएम किसानचा तुम्हाला जसं 20व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळाले आहेत, तसंच उद्या त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत। परंतु बघा, आता सर्व शेतकऱ्यांना हे पैसे येणार नाहीत, कारण राज्य सरकारचे नियम वेगळे आहेत आणि केंद्र सरकारचे वेगळे आहेत। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे नियम वेगळे आहेत आणि पीएम किसानचे त्या ठिकाणी नियम वेगळे आहेत, कारण सरकारच्या माध्यमातून 2 याद्या या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या, अपात्र यादी आणि पात्र यादी। तुम्ही जर अपात्र यादीमध्ये असाल त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाहीत, जर पात्र यादीमध्ये असाल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। त्यामुळे कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये उद्या या ठिकाणी नमोचे पैसे येणार आहेत हे तुम्ही नक्की बघायचं आहे। जर तुम्हाला पीएम किसानचा 20व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळाले असतील तर उद्या त्या ठिकाणी तुम्हाला नमो शेतकरीचे 2000 रुपये देखील राज्य सरकार सोडणार आहे, परंतु फक्त याच 15 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून पीएम किसानचा आणि नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला 2000 अधिक 2000 4000 रुपये सोडण्यात येणार होतं। सगळीकडे बातम्या सुद्धा पसरत होत्या की तुम्हाला पीएम किसानचे 2000 आणि नमो शेतकरीचे 2000 असे टोटल 4000 रुपये तुम्हाला सोडण्यात येणार, असं बातम्या सुद्धा तुम्ही अनेक 2 महिन्यांपासून पाहिला असणार। परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सरकारने आता फक्त पीएम किसानचा हप्ता त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोडलेला आहे, परंतु सरकारने सांगितलं आहे की उद्याच तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता देखील या ठिकाणी 7वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडला जाणार आहे। परंतु सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता राज्य सरकारचे म्हणजेच नमोचे पैसे येणार नाहीत। सरकारच्या माध्यमातून काही अटी व काही पात्रता देखील लावण्यात आल्या आहेत। राज्य सरकारचे नियम वेगळे असतात आणि पीएमचे म्हणजेच केंद्र सरकारचे नियम वेगळे असतात, हे तुम्ही शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा। मागचा जो नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला, त्यावरती अनेक शेतकरी असे पण सरकारच्या त्या ठिकाणी निदर्शनास आलेत की असे पण शेतकरी आहेत ते नमो शेतकरीचा हप्ता त्यांना येतो, अशा 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना आता बाहेर काढलंय। त्यांना उद्या नमोचे 2000 रुपये त्यांच्या बँकेत जमा होणार नाहीत। फक्त याच 10 बँकांमध्ये हे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत। बाकीच्या बँका ज्या आहेत तर त्यामध्ये स्वतःच त्यांचं IFSC कोड नाही, त्यामुळे इतर बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला या बँकेमध्ये पैसे जमा होणार नाहीत। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 20वा हप्ता मिळालाय त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण तुम्हाला सुद्धा उद्या या 15 जिल्ह्यामध्ये आता नमोचे 2000 रुपये सोडले जाणार आहेत। बघा, आता पीएम किसानचा लाभ मिळाला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, फक्त त्याच ज्या शेतकऱ्यांना पीएमचा लाभ मिळालाय त्यांनाच नमोचा लाभ मिळणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्याचं कारण म्हणजे पीएम किसानचे तुम्ही लाभार्थी असाल तरच तुम्ही नमोसाठी लाभ घेऊ शकता असं सुद्धा सांगण्यात आलंय। मग आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या बँकेमध्ये हे पैसे त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत नक्की बघा, कारण आता पीएम किसानचा 20वा हप्ता त्या ठिकाणी आम्ही जो सांगितला होता त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 2000 रुपये त्या ठिकाणी मिळाले आहेत। आता राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन यादी जाहीर करण्यात आल्या, त्यामध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा 2000 रुपये डायरेक्ट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत। त्यामुळे कोणत्या 15 जिल्ह्यात सोडले जाणार आहेत तुम्ही लगेच पहा। आता बघा शेतकरी मित्रांनो, ज्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत त्यामध्ये आता सर्वच शेतकऱ्यांना हे पैसे येणार नाहीत। काही शेतकरी आता अपात्र केले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र केले जाणार आहे। त्यामध्ये पहिला जो शेतकऱ्याचा प्रकार आहे, सर्वांनी लक्षपूर्वक बघा। राज्य सरकारच्या माध्यमातून चौकशीच्या दरम्यान असं पण आढळून आलं आहे की आपल्या राज्यामध्ये कर्नाटका, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा बाहेरील राज्यातील अनेक लोक काम करण्यासाठी इथे येतात आणि त्यांनी स्वतःचं घर या ठिकाणी बांधलेलं आहे
आणि ते चुकीच्या पद्धतीने कागदपत्र काढून आम्ही शेतकरीच आहेत असं दाखवून नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेऊ लागलेत असं सरकारच्या माध्यमातून आता समोर आलंय। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ आता या ठिकाणी मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणाकोणाला हा लाभ मिळणार नाही ते तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। तुम्हाला पीएम किसानचा 2000 रुपयाचा लाभ मिळाला असेल तर तुम्हाला उद्या नमो शेतकरीचे पण 2000 रुपये तुमच्या या 10 बँकेच्या खात्यावरती येणार आहे। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला जर उद्याच नमोचे 2000 रुपये पाहिजे असतील तर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल। जसं तुम्हाला पीएमचे 2000 मिळाले तसं तातडीने तुम्हाला त्या ठिकाणी नमोचे सुद्धा या 15 जिल्ह्यामध्ये 2000 रुपये हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। बघा, तुम्हाला बँका सांगतो 10, त्यानंतर लगेचच तुम्हाला 15 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघा। तुम्हाला पीएमचे 2000 रुपये मिळाले असतील तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण तुम्हाला 15 जिल्ह्यामध्ये नमोचे देखील तुम्हाला 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार आहेत। बघा, नमो शेतकरी योजनेचा लाभ जो आहे तर तो फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर या ठिकाणी असे पण काही शेतकरी सरकार आढळलेत जे शेतकरी नसताना सुद्धा, त्यांचं उत्पन्न जास्त असताना सुद्धा नमो शेतकरीचा लाभ त्यांनी 1.25 हप्ता मागच्या वेळी घेतला होता असं सरकारला या ठिकाणी आढळून आले। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना बाहेर काढलं जाणार आहे। अपात्र यादी आणि पात्र यादी अशा 2 याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या आहेत, ज्या ठिकाणी आपण लगेच पाहूया कोणत्या बँकांना या 15 जिल्ह्यांची यादी देण्यात आल्या। काल जसं त्या ठिकाणी आता बघा, आम्ही तुम्हाला पीएम किसानचा लाभ मिळणार असं सांगितलं होतं, तर तशा प्रकारे शेतकऱ्यांना लाभ सुद्धा मिळाला आहे। तुम्हाला पीएम किसानचा लाभ मिळाला असेल तर तातडीने लक्षपूर्वक बघा। सरकारच्या माध्यमातून तुम्हाला उद्याच नमोचे 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती त्या ठिकाणी सोडले जाणार आहेत। आपण या ठिकाणी लगेचच 2 मिनिटांच्या आतमध्ये ज्या बँकांना या 15 जिल्ह्यांची यादी देण्यात आल्या त्या बँका लगेच पाहू। या 10 बँका लगेच सांगत आहे, लक्षपूर्वक बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला बँकांची यादी सांगत आहे। या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। पुढे जिल्ह्यांची यादी देखील सांगणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। पहिली बँक सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या ती म्हणजे सर्वांनी लक्ष द्या, बँक ऑफ बडोदा। ज्या शेतकऱ्यांचं खातं बँक ऑफ बडोदामध्ये आहे त्यांना आता नमोचे 2000 रुपये लवकरच जमा होऊन राहील, म्हणजे कधी, उद्या जमा होऊन राहील। त्यानंतर दुसरी बँक यामध्ये सांगण्यात आल्या ती म्हणजे बघा सर्वात मोठी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेधारक असाल आणि तुम्हाला या बँकेमध्ये त्या ठिकाणी पीएम किसानचा 2000 रुपयांचा लाभ मिळाला असेल तर तुम्हाला नमोचा सुद्धा लाभ भेटणार आहे। त्यानंतर तिसरी बँक यामध्ये सांगण्यात आल्या पोस्ट ऑफिस बँक। पोस्टात जर तुम्हाला त्या ठिकाणी पीएमचे 2000 रुपये मिळाले असतील तर नमोचे सुद्धा तुम्हाला 2000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे महाराष्ट्र बँक। जवळपास 99% शेतकऱ्यांचं खातं महाराष्ट्र बँकेत आहे। जर तुमचं खातं महाराष्ट्र बँकेत असेल तर तुम्हाला सुद्धा जसं पीएमचा 2000 रुपयाचा लाभ मिळाला तसंच नमोचा सुद्धा 2000 रुपयांचा लाभ मिळाला आहे। त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया। या बँकेत सुद्धा त्या ठिकाणी जसं तुम्हाला पीएमचा 2000 रुपये मिळाले तसं नमोचं सुद्धा 2000 रुपये मिळणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, HDFC बँक। या बँकेत खाते असणाऱ्या त्या ठिकाणी बघा, या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांना नमोचा लाभ सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर बघा आता तुम्हाला लिस्ट सांगण्यात आल्या ती म्हणजे बघा आता जिल्ह्यांची। या जिल्ह्यामध्ये तुमचं जर त्या ठिकाणी आता जिल्हा असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार आहे, तो म्हणजे बघा जालना जिल्हा। बघा जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। त्यानंतर नांदेड जिल्हा, बीड आहे, उस्मानाबाद आहे, परभणी आहे, लातूर आहे, हिंगोली आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे, बुलढाणा आहे, अकोला आहे, वाशिम आहे, अमरावती आहे। तर या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी तुम्हाला आता नमो शेतकरीचा हप्ता येणार आहे। बघा या जिल्ह्यामध्ये काय येणार आहे तर हे सर्व शेतकऱ्यांचे जिल्हे आहे। सर्वात पहिल्यांदा पीएम किसानचा पण हप्ता या जिल्ह्यामध्ये लवकर येतो आणि नमो शेतकरीचा हप्ता पण या जिल्ह्यामध्ये लवकर येतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड बँकेत लिंक करून घ्या, तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये आता नमोचे पण पैसे लवकरच जमा होऊन राहील। तुम्हाला अशाच प्रकारच्या शेतीविषयक अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।